नमस्कार। आज आपल्या YouTube चॅनलवरती सर्व शिक्षक व भावी शिक्षकांचे स्वागत आहे। आज आपण बालमानसशास्त्र या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत। बालमानसशास्त्र या विषयातील उपपत्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। या घटकावरती प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। उपपत्तीवर आधारित प्रश्न आपण बघणार आहोत। उपपत्ती, जनक व प्रयोग प्राणी अशा प्रकारे वर्गीकरण करून आपण सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत। पहिल्यांदा प्रयत्नप्रमाद उपपत्ती। प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे। थॉर्नडाईक हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते। त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। थॉर्नडाईक यांचा ॲनिमल इंटेलिजन्स हा सुद्धा ग्रंथ आहे। तर प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली आहे अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। तसेच त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। यानंतर आपण दुसरी उपपत्ती पाहणार आहोत। अभिजात अभिसंधान उपपत्ती। ही उपपत्ती कोणाची आहे? पॅवलॉव यांची। तर यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती। साधक अभिसंधान उपपत्ती ही B.F. स्किनर यांनी मांडली आहे। त्यांनी कबूतर व उंदीर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे। अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान या 2 उपपत्तीमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते। ट्रिक म्हणून साधक अभिसंधान याचे जनक स्किनर असे आपण लक्षात ठेवू शकतो। यानंतर वर्तनवादी उपपत्ती। ही उपपत्ती वॅटसन यांनी मांडली आहे। यानंतर सानिध्य अभिसंधान उपपत्ती। तर ही कोणाची आहे? वृंथी यांची आहे। पद्धतशीर वर्तन उपपत्ती ही हल यांनी मांडली आहे। समाकारवादी समष्टिवादी ही उपपत्ती कोहलर व कोफ्का यांची आहे। या उपपत्तीमध्ये कोहलर व कोफ्का यांनी चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग केला होता। तर या प्राण्याचे नाव सुलतान असे होते। आपल्याला परीक्षेमध्ये सुलतान नाव विचारले जाऊ शकते। या उपपत्तीलाच मर्मदृष्टीमूलक उपपत्ती असेही म्हणतात।